महत्त्वाची बातमी आहे। भारतीय संसदेमधील कामकाजातील महत्त्वाची समिती असलेल्या अंदाज समितीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण होतात आणि त्या अनुषंगाने मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये या समितीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। परिषद जे आहे ते आज ठेवण्यात आलेली आहे। सगळ्याच विविध राज्यातले सदस्य जे आहेत अंदाज समितीमधले ते विधान भवनामध्ये आज आलेले आहेत। 2 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे। विधिमंडळाच्या बाहेर जे पोस्टर लावलेले आहेत त्यावरती आक्षेप जो आहे तो मनसेने घेतला आहे। या पोस्टरवरती इंग्रजी आणि हिंदी भाषेचाच उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। केंद्रीय स्तरावरचा कार्यक्रम होता, संसदेचा कार्यक्रम होता आणि त्यामुळेच अशा पद्धतीने हे पोस्टर जे आहेत ते लावले गेलेले आहेत। जेव्हा राज्य सरकारचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मराठीचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने प्रत्येक पोस्टरवरती केलेला असतो, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा हेच स्पष्ट केलेलं आहे की हा संसदेचा कार्यक्रम आहे, संसदेने आयोजन केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळेच असे पोस्टर जे आहेत ते लावले गेलेत असा स्पष्टीकरण जे आहे ते दिले आहे। परंतु मनसेने मात्र मराठीचा उल्लेख टाळल्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाबाबत आक्षेप व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई।